बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा म्हणजे एक प्रसिद्ध गाव आणि या प्रसिद्ध गावातील सुप्रसिद्ध युवा नेतृत्व म्हणजे सागर आमले। हे सागर आमले सध्या अंभोरा गावचे सरपंच म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत। या गावच्या विविध उपक्रमांची सर्वत्र चर्चा असते। ग्रामपंचायतचा टॅक्स भरणाऱ्या गावकऱ्यांना त्यांनी विविध सुविधा वर्षभर अगदी मोफतपणे उपलब्ध करून दिलेल्या आहेत। ते उद्योजक आहेत, त्यांच्या उद्योगातूनच त्यांना पैसे मिळतात, म्हणून ते गावच्या कारभारातून कधीच एक रुपयाची अपेक्षा करत नाहीत। कोरोना काळामध्ये त्यांनी केलेलं कार्य हे उल्लेखनीय आणि अविस्मरणीय असे आहे। माणसं जोडण्याचा त्यांना मोठा छंद आहे, म्हणून हा युवा नेता लोकप्रिय झालेला आहे। आणि म्हणूनच अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या सागर आमले यांच्या आजवरच्या विशेष कार्याचा आढावा घेण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। नमस्कार, मी सागर सुभाष आमले, सरपंच ग्रामपंचायत अंभोरा। आमच्या गावामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की आपण आयुष्यात जगत असताना आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। तर आरोग्याच्या बाबतीत आमची ग्रामपंचायत अंभोरा गावामध्ये ग्रामपंचायतीचं हॉस्पिटल आहे। तर ही ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्णपणे ते हॉस्पिटलचं कारभार पाहिला जातो। त्यातून सर्व गावातील लोकांना किंवा आजूबाजूच्या गावातील लोकसुद्धा येऊन त्या योजनेचा लाभ घेत आहेत। तर यातून पूर्णपणे मोफत हॉस्पिटल चालवण्यात येतं गावाच्या समोर। आष्टी तालुक्यातील अंभोरा आणि या गावचं युवा नेतृत्व एक प्रामाणिकपणे गावच्या कारभारामध्ये अगदी काम करणारं, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारं युवा नेतृत्व, युवा सरपंच सागर सुभाष आमले हे आज आपल्यासमोर आहेत। सागरजी, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। सर्वप्रथम युवा सरपंच म्हणून आम्ही तुमचा गौरव करतोय आणि फक्त युवा नाही तर अगदी सर्वांना आदर्श वाटेल असं आपलं कामकाज सुरू आहे। एक विचारावंसं वाटतं, एक चांगले उद्योजक नाही का, आणि बऱ्यापैकी नाही तर खूप चांगला आपला उद्योग चालतो। तर मग एक उद्योजक असताना राजकारणामध्ये काय यावंसं वाटलं, का सरपंच व्हावंसं वाटलं, काय कारण ठरलं की राजकीय आखाड्यामध्ये एक चांगला युवा उमदा नेता या गावकऱ्यांना भेटला? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। तसा राजकारणात येण्याचा काही मानस नव्हता। राजकारण हा एकदम अचानक आयुष्यात आलेला एक प्रसंग आहे। तर व्यवसाय चालू असताना आपलं पहिल्यापासून सामाजिक कामात सहभाग असायचा। तर सामाजिक कामात म्हणजे कसं, आपण ज्यावेळेस कोविड चालू होता तर त्यावेळेस माझं कड्याला सुयोग मंगल कार्यालयामध्ये 50 बेडचं ऑक्सिजन बेड सहित मोफत कोविड सेंटर चालू होतं। मोफत सुरू केलं होतं, म्हणजे त्याची कुठली फीस नव्हती? नाही। अभिनंदन। तर त्याचप्रमाणे गावात समजा काही कार्यक्रम असला तर त्यात पण आपला पूर्णपणे सहभाग असायचा। तर सर्व गावकऱ्यांनी मिळून आग्रह केल्यानंतर मी सरपंच पदासाठी उभा राहिलो। बऱ्याच वेळेला लोकांची इच्छा असते की मी सरपंच व्हावं, नाही का? बरोबर। कारण सरपंचाला जो मान आहे तो कुणालाच नाही, कारण गावचा पहिला प्रथम नागरिक असतो। अंभोरा या गावचं नेतृत्व करण्याअगोदर लोकांनी विचार केला असेल किंवा ही व्यक्ती चांगली आहे, सामाजिक कार्य तसं तर अगदी कोविडचं असेल किंवा आणि कुठलंही असेल तर लोकांना जी तुम्ही मदत करायचं पहिल्यापासूनच की ते स्वभावाचं करतं, तर ते स्वरूप कुठलं होतं नेमकं, कुठल्या स्वरूपात तुम्ही तिथं जायचं लोकांपर्यंत? आता सर्वात महत्त्वाचं, माझा व्यवसाय नगर या ठिकाणी MIDC मध्ये आहे। तर एक 50-60 मुलं माझ्या कामाला आहेत, म्हणजे आजही आहेत का? आहेत। माझ्या गावात पण एक 2 जागा व्यवसाय आहेत, तिथं पण माझे असे 70-80 लोक माझ्याकडे काम करतात। पण विशेष ह्या 70-80 लोकांमध्ये एकही अंभोरा सोडून दुसऱ्या गावचा कर्मचारी माझ्याकडे काम नाही। गावातले आहेत, सगळे गावातले आहेत। गावातच आपण रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच मी सरपंच केलं उभा राहिलो म्हणजे मला गाववाल्यांनी आग्रह करून उभा केला आणि मी माझ्या सरपंचीचा कुठलाही प्रचार नाही केला। सगळा प्रचार माझ्या गावालाच करत होते। मला वाटतं की अंभोरा गावासाठी अनमोल नाही तर अनमोल आहात तुम्ही, नाही का? अनमोल यासाठी कारण लोकांना तुम्ही अगदी उपलब्ध होता, लोकांच्या अडीअडचणी धावून जाता,
आत्ता गावचे सरपंच आहेत. खरं तर आम्ही आल्यावर गावामध्ये जरा वेगळे पण दिसले आम्हाला. मग तुमच्या गावची ग्रामपंचायत असेल जे आता बदलत आहे खरं तर, नाही का? कारण युवा नेतृत्व म्हटले काहीतरी नवीन संकल्पना असतात. तर तुमच्या दृष्टीने नवीन संकल्पना काय आहेत आणि त्या आपण कशा प्रकारे रुजवत आहात? आमच्या गावात सर्वात महत्त्वाची म्हणजे प्रत्येक गावाची अडचण असते की बांधावर जायला नसते. तर मी ग्रामपंचायतचा सरपंच झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम हाती घेतलं होतं शेती तिथं रस्ता. आज आमच्या गावात अशी परिस्थिती आहे, प्रत्येकाच्या बांधावर जायला रस्ता आहे. याच्यामुळं जे शेजाऱ्याबरोबर वाद किंवा रस्त्यावरून वाद हे आमच्या गावात एकही कुठलाही, आमच्या गावात पोलीस स्टेशन असून आमच्या गावातले एकही MC सुद्धा आंबोरा गावामध्ये पोलीस स्टेशन आहे, पण पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा भांडण नाही, भांडण होतच नाही. त्याच्यानंतर आमचा जो सगळ्यात महत्त्वाचा होता, आम्ही त्याच्यानंतर उपक्रम राबवला तर तो असा की जे लोक ग्रामपंचायतचा जो कर आहे प्रायोरिटी मिळते त्यांच्यासाठी मोफत वर्षभर गिरणी आहे पिठाची, त्याच्यानंतर मिरची कांडप आहे, त्याच्यानंतर आरोचं पाणी आहे, त्याच्यानंतर जे आपण ट्रॅक्टरला जोडायसाठी एक कुट्टी मशीन असते मुरघास बनवण्यासाठी, तर ती ग्रामपंचायतची उपलब्ध आहे. तर या सर्व गोष्टी जो टॅक्स वेळेत भरेल त्यासाठी ह्या सर्व गोष्टी वर्षभर मोफत आहे. म्हणजे त्याची जी घरचा जो आटा आहे चक्की नाही का, चक्कीचा आटा तो फ्री झाला पूर्णपणे. अगदी बऱ्याचशा गोष्टी तर त्याला फ्री, कधी जर टॅक्स भरला तर. आणि जो टॅक्स आहे तो वन टाइम जर भरला वर्षाचा तर त्याच्याबरोबर एक जार पण फ्री आम्ही त्यांना देतो. वर्षभर त्यांना आपल्याला जारचं पाणी इथून घेऊन जाता येईल. मला असं वाटतं की लोकांकडनं तुमच्या अपेक्षा फार कमी आहेत, तुम्हाला द्यायचे जास्त नाही का? आपण सगळ्यात महत्त्वाचा आपला याच्यातून उद्देश आहे की बऱ्याच लोकांचा उद्देश असतो राजकारण झालं म्हणजे आपण पैसे कमवायचे. तर पैसे कमवायला माझे सोर्स आहेत. मला यातून पैसे कमवायची कुठलीही अपेक्षा नाही. पण कमवायचं तर माणूस पण कमवायचं तर माणसं कमवायचे हाच आपल्याला छंद आहे पहिल्यापासून. आज न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने एक युवा सरपंच कर्तबगार व्यक्तिमत्व म्हणून आम्ही तुमचा गौरव करत आहोत. काय वाटतं नेमकं आज प्रसंग? आज या गोष्टीचा खूप आनंद होत आहे की आपल्या या कामाची कोणीतरी दखल घेत आहे. आणखी किती काळ शिल्लक आहे आणि त्या दरम्यान आणखी काय टार्गेट ठेवलं आहे? आता सुरुवात होऊनच मला 15-16 महिने जायचं, अजून काळ बाकी आहे. तर इथून पुढे आजपर्यंत जसं आपण काम केले असंच आपण पुढे आपण चालू ठेवणार आहोत. तसेच आमचा अजून एक उपक्रम आहे. आमच्या गावातला ज्या मुलीचं समजा लग्न होतं तर त्या मुलीला ग्रामपंचायत आमचे 5,000 रुपये कन्यादान म्हणून त्यांना त्या 5,000च्या गृहोपयोगी ज्या वस्तू आहेत त्या पण आम्ही देत असतो. ती मुलगी कुठल्याही कुटुंबात असू दे, ते कुठल्याही कुटुंबातील असतो, त्याचं काय एक आपलं ग्रामपंचायत म्हणून एक कर्तव्य. गावची मुलगी म्हणजे गावची लेख आहे, गावची लेख आहे, तिला वाटला होता नेत्राला आपल्या घरातली मुलगी असेल तर आपण तिला कन्यादान देतोच ना. तर मग ग्रामपंचायतीने तिला कन्यादान दिलं तर काय वावं ठरत नाही. आणि अजून एक आनंदाची गोष्ट सांगायला गर्व वाटतो, बीड जिल्ह्यात आमच्या लेवलच्या ग्रामपंचायतच्या हिशोबाने सगळ्यात जास्त टॅक्स गोळा करणारी ग्रामपंचायत असेल तर आंबोरा ग्रामपंचायत आहे. आमच्या ग्रामपंचायतकडून चालू वर्षी एक 12-13 लाख रुपये टॅक्स जमा झालेला आहे. सगळ्यात जास्त असतात नाही, सगळ्यात जेवढा टॅक्स कुठलीच ग्रामपंचायत बीड जिल्ह्यात जमा करत नाही. आमच्या लेवलची, आमच्यापेक्षा समजा कडा असेल या मोठ्या ग्रामपंचायत आहेत त्यांची तुलना आमच्या बरोबर नाही होऊ शकत. जे बारकाचे गाव आहे, जे आमच्या लेवलचं गाव आहे त्या दृष्टीने सगळ्या म्हणजे बऱ्यापैकी टॅक्स जमा करणारं गाव आमचं आहे. राजकारणात येण्याचं कारण असं की काहीच कारण नाही, कारण कमवायचं काहीच नाही आणि मुळामध्ये खुर्ची खूप प्रिय आहे ह्याच्यातले भाग नाही. परंतु आंबोरा गावातील कारण ग्रामस्थ एक गोष्ट पाहतात की ज्या व्यक्तीला स्वार्थ नाही, जी व्यक्ती काहीतरी देत असते आणि मग देणारा हा श्रेष्ठ असतो आणि मग देणारी व्यक्तीच या ठिकाणी गावचा कारभारी असला पाहिजे. कारण आपण बघतो एखाद्या व्यक्तीला आपण सरपंच करतो नंतर मग लोकांनाच डोक्याला हात लावा लागतो की आपण का केलं. परंतु आंबोरा या गावातील कुठल्याही नागरिकाला विचारलं की सरपंच कसे आहेत ते सांगतात की त्यांच्यामुळे आमचं गाव आता बदलत आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आदर्श गावाची जी काही व्याख्या आहे महाराष्ट्रामध्ये की जी गावं आहेत त्या गावांच्या यादीमध्ये आंबोरा हे गाव अगदी
आलेला असेल नाही का, आणि त्या दृष्टीनेच वाटचाल आहे. कारण सागरजी आमले सांगतायत की मला वैयक्तिक एक सरपंच म्हणून 1 रुपया सुद्धा कमवायचा नाही, कारण कमवण्यासाठी भरपूर आहे, उद्योग फार मोठा आहे, ऑलरेडीच अनेक लोकांना मी रोजगार देतो, त्याच्यामुळे मला पुन्हा 4 पैसे मिळावे ही अपेक्षा कधी नव्हतीही, नसणारे. फक्त करायचं काय, तर जेवढा कालावधी आहे, जेवढा लोकांनी विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र होणे फक्त नाही का, आणि पुढे आणखी चांगलं काम करणे. मी एवढं सांगेल की तुम्हाला चांगलं आयुष्य लाभो, आरोग्य लाभो, आणि गावकऱ्यांच्या मर्जीनुसार आपण वारंवार या गावचे सरपंच होत नाही का, कारण सरपंच म्हणजे फक्त खुर्चीपुरतं मर्यादित नसतं, तर सरपंच म्हणजे आयुष्य खर्ची करणे, लोकांना देणे, हा या ठिकाणी उद्देश असला पाहिजे. आणि बरोबर आपल्या उद्देशाने मार्गाने ते चालत आहेत. ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल, परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.